ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल तर फक्त हे एक काम करा, सर्व इच्छा पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सकाळी तुम्हाला जर 3 ते 5 या वेळेत जाग येत असेल तर फक्त हे एक काम करा. कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. तसेच तुमच्या घराची आणि स्वतःची प्रगती होईल. तर सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर, सोफ्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे 3 वेळा बोलून दाखवा. आणि असं तुम्ही केलं तर त्यावेळी ती इच्छा पूर्ण होते. तुमची जी काही इच्छा असेल, मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते. नात्यांसाठी असो, नोकरीसाठी असो, आर्थिक प्राप्तीसाठी असो, किंवा मग ती तुमची आध्यात्मिक इच्छा असून नक्कीच पूर्ण होते. तेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण असे 3 वेळा बोलून आपली इच्छा पूर्ण होते. तर मी तुम्हाला याबद्दल सर्व माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सुख सुविधा मिळू शकतील. आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, ब्रह्ममुहूर्ताची वेळ 3 ते 5 या वेळात अशी सांगितली जाते, परंतु तरीही ही वेळ 3:36 पासून सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे 5:30 वाजेपर्यंत असतो. जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल, त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल, तर तुम्ही तुमचा सूर्य किती वाजता तेथे उगवतो ते पहा आणि त्याच्या 1.5 ते 2 तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो, तो तुम्ही धरून चला. आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते स्वतः ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर केले तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा आणि त्या सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता नक्कीच असते. कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचं असतं, कोणाला सरकारी नोकरी मिळवायची असते, कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, तर कोणाचे लग्न जमत नसते. काहींवर खूप कर्ज असते तर ते फिटत नाही. अशा अनेक समस्या असतात. काही आध्यात्मिक मार्गात पुढे जायचे असते, परमात्म्याची एकरूप व्हायचे असते. अशी प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते आणि या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे. त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात. त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते. अशा वेळी या प्रकारे जप करून तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते. आपले पूर्वज, आपले आई वडील, आपले आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जागृत होत असतात. त्यांना माहीत होते की ही प्रसिद्धीची वेळ आहे, जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम आहे. म्हणून हे ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेगळी आहे. म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते. सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते. तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात. तुमचे शरीर तंदुरुस्त राहते. तुमचे शरीर ऊर्जावान बनू लागते, ज्यामुळे तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च असते. त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठावे लागेल. तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरीही चालेल, किंवा मग अंथरुणावर उठल्यानंतर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तेथे बसला तरीही चालेल, किंवा मग पूजेच्या घरात, देवघरासमोर, जिथे तुमची इच्छा आहे तेथे तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचे आहे. मग हे ध्यान कसे करायचे? तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल. अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही
आणि सोडायचा देखील नाही. तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचे आहे आणि या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आहे. आपला श्वास नैसर्गिक असला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला नामजप करायचा आहे आणि ते तुम्ही शांत चित्तेने करायचे आहे. श्वासावर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नामजप करायचा आहे. याची विधी मी तुम्हाला शेवट सांगेल. ज्यावेळी तुम्ही जागे होता, शारीरिक दृष्ट्या शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होते. तसेच यावेळी नामाचा जप केल्याने तुमचे मूलधारक चक्र केंद्रस्थानी येते आणि त्याची सिद्धी सुद्धा होते. त्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते. त्यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या देखील संपतात. त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तेही संपते. तसेच व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी तसेच पैशाशी संबंधित अडचणी देखील आपोआप संपतात. तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा. आपोआप यश मिळेल. सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल परमेश्वराची अदृश्य शक्ती तेथे तुमच्या सोबत असेल. तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल. तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तेथे तुम्हाला बरं वाटेल. जर कोणी घरी आजारी असेल त्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला आम्ही सांगतो त्याप्रमाणे ध्यान करा. तुमच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा. ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला असेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासामध्ये पाण्यात पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही या परमेश्वराच्या शक्तीचे, ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जामान पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा तो पूर्णपणे आपोआप बरा व्हायला लागेल. त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल. जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो. परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात. त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागेल. जागा शुद्ध असावी, उदबत्ती असावी. मग तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता. पण नामजप करताना तुम्हाला असे काही करण्याची गरज नाही. नामजप तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता. तुम्ही कुठेही बसू शकता. तुम्ही पलंगावर बसू शकता किंवा कोठेही खाली बसू शकता. जेथे तुम्हाला आराम वाटत असेल, तेथे तुम्हाला आनंद वाटत असेल त्या ठिकाणी तुम्ही बसला तरीही चालेल. यामध्ये तुम्हाला आंघोळ करण्याची, चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची गरज नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता, नाहीतर तुम्ही तसेच बसू शकता. मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे. जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे एखादे नाव निवडता, तो भगवंत कोणीही असो, ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे त्याचा जप तुम्हाला करायचा आहे. ते श्रीराम असू शकतात, श्री स्वामी समर्थ असू शकतात, दत्तगुरु असू शकतात. तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे. त्या परमेश्वराचे नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचे आहे ते लक्षात घ्या. सर्वप्रथम तुम्ही कोठेही बसाल तेथे 15 मिनिटे तुमचे जे कोणी परमेश्वर आहे त्याचे नाव घ्यायचे. तुम्हाला ती ऊर्जा तुमच्या आसपास आणायची आहे. ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे. ती अनुभवायची आहे. तिच्याशी एकरूप व्हायचे आहे. जेव्हा आपण एक होऊ तेव्हा आपण आपल्या आयुष्यात 3दा त्याच वेळी बोलायचे आहे आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील. तुम्ही तुमची ध्यान करायची वेळ 15 मिनिटापेक्षा जास्त देखील वाढवू शकता. तुम्ही ती वेळ 30 मिनिटे देखील करू शकता.
मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्या एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल. तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे ती तुम्ही 3 वेळा पहिल्यांदा बोलायला हवी. मी पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग हळूवारपणे श्वास सोडायचा आहे. मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास घ्यायचा आहे. तुम्ही आपल्याला तेच बोलायचे आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा तेच बोलायचे आहे आणि परमेश्वराला सांगायचे आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे. मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. पुन्हा ती इच्छा परमेश्वराला सांगायची आहे आणि शांतपणे आपला श्वास बाहेर सोडायचा आहे. तुमची इच्छा ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण करेल. पण तुम्हाला 15 मिनिटे नामजप करून झाल्यानंतरच हे काम करायचे आहे, हे विसरू नका. तुम्ही 15 ते 30 मिनिटे नामजप करू शकता. लगेच तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत, त्या परमात्म्यापर्यंत पोहोचली जाते. हे संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचे आहे. हे सर्व त्या परमेश्वराने बनवलेले आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे. संपूर्ण सृष्टी त्याची आहे. त्यातून तुम्हाला जो काही छोटासा अंश हवा असेल तो नक्कीच तुम्हाला देईल. फक्त तुम्हाला त्याच्याशी कनेक्ट व्हायचे आहे. सर्वात पहिले तुम्हाला 15 मिनिटे नामजप करायचे आहे. असे समजा की तुम्हाला कोणाशी तरी कॉल कनेक्ट करायचा प्रयत्न करायचा आहे आणि 15 मिनिटे कॉल कनेक्ट झाला आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे. तुमची जी प्रार्थना आहे ती हळुवारपणे श्वास आत घेत तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्ही बघत राहा. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमाने, पूर्ण शरणगतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून ही इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करायची आहे. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनेलला सबस्क्राईब करून, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.